माळी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत। मॅचला सुरुवात होणार आहे। सौरव शिरसाटलाही आपण मैदानामध्ये बघणार आहोत। अशफाक लाला, मानव काटे आणि विशाल निगोट पहिल्या षटकासाठी आपल्याला गोलंदाजी मार्गावर पाहायला मिळणार आहे। बशीर राजू शेख, तेजस दिगे, जावेद शेख आपण मैदानामध्ये बघत आहोत। त्याचबरोबर एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा आणि मिड विकेटमध्ये दोन क्षेत्ररक्षक आपल्याला 38 सर्कलमध्ये जे पाहायला मिळणार आहेत। ओमकार जाधव, पोखरी हवेलीचा ओमकार जाधव सुद्धा मैदानामध्ये आहे। विजय खिल्लारी आपण पाहत आहोत। डीप कव्हर बाउंड्री लाईन जवळ आपल्याला पाहायला मिळणार आहे। मॅचला सुरुवात होते। लेट्स प्ले मैदानामध्ये पहिला बॉल आपण पाहत आहोत। एक अपील हलकस आपल्याला एसटी रक्षक मानव काटेंच्या माध्यमातून पाहायला मिळालं। 3:08 पहिला चेंडू पडलेला आहे। आमचे तिसरे पंच अमनजी शर्मा या ठिकाणी माहिती देत आहेत। 30 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत। यावेळेस सुरेख फटका तिथे मात्र पाहूया। क्षेत्ररक्षक येत आहे बजरंग माळी चेंडूवर। या दरम्यान एका धाबेच्या माध्यमातून आपण आदित्य जाधव आपलं धावांचं खातं अर्थात युनिक प्रॉपर्टीज आणि केकेजी कंस्ट्रक्शन संगमनेर संघाचं खातं खोलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एका बाजूला जर आपण पाहिलं तर युनिक प्रॉपर्टीज केकेजी कंस्ट्रक्शन संगमनेर संघाचे संघमालक म्हणून गगनजी थोरात असतील, नगरसेवक आजिमभाई शेख असतील, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी चतुर्थ क्रमांकासाठी इलेक्ट्रिक बाईक जी मिळालेली आहे। चेंज ऑफ पेस होता हलक्या हाताने अशोक हेडे या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरमध्ये चेंडू खेळताय। ओमकार जाधव चेंडूवर येणार आहे। या दरम्यान एकदा पूर्ण केली जाईल। त्याचबरोबर ॲडव्होकेट शरीफजी पठाण हे जे संघ मालक आहेत, तर आज आपल्याला इथे जर आपण पाहिलं साई स्वामी यश एंटरप्राइजेस कोल्हेवाडी घुलेवाडी नांदुरी दिमोला या संघामधून विनोद पानसरे असतील, शुभम कवडे असतील, तेजस दिगे हे जे संघ मालक म्हणून काम पाहत आहेत। तर जाऊया मैदानामध्ये। आदित्य यावेळेस सुरेख फटका मिड विकेट रिझल्ट मध्ये 1 बाउन्स चेंडू फरार चौकार पाहायला मिळणार आहे। येत आहे 4 धावा। आदित्य जाधव या ठिकाणी चौकार खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। 4 धाब्यांनी खातं खोलतायत। जरूर पुढचा चेंडू आपण बघणार आहोत। विशाल निगोट गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत। हा पुढचा बॉल कशा प्रकारचा असणार आहे ते मात्र आपण पाहणार आहोत मैदानात। स्लोअर प्रकारचा चेंडू होता। चेंडू खेळलेला आहे। मानव काटे स्वतः एसटी रक्षक आहेत आणि बॅकअपसाठी अर्थात तिथे आपल्याला जावेद शेख सुद्धा पाहायला मिळत आहे। जाबाज क्रिकेट क्लब कुरणची खेळाडू आहे, परंतु मैदानामध्ये श्री साई स्वामी यश एंटरप्राइजेस कोल्हेवाडी घुलेवाडी नांदुरी दुमाला या संघाचं प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळतात। एकाच संघामध्ये जाबाज कुरण, अशफाक लाला सुद्धा आपण मैदानामध्ये पाहत आहोत आणि त्यांच्या विरोधामध्ये युनिक प्रॉपर्टीज केकेजी कंस्ट्रक्शन्स संगमनेर संघात आदिल शेख सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत। आज आणि साजिद मौलाना सुद्धा आज एका संघामध्ये आहे। जे जाबाज कुरणचे 4 खेळाडू आज आपल्याला एका विविध संघात खेळताना पाहायला मिळतील। या दरम्यान अशोक हेडे परत एकदा पहा हलक्या हाताने चेंडू खेळतायत। तिथे ओमकार जाधव येथील चेंडूवर एक्स्ट्रा कव्हरमध्ये एकदा मात्र पूर्ण केली जाणार आहे। आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण जर पाहिलं युनिक प्रॉपर्टीज केकेजी कंस्ट्रक्शन संगमनेर या संघाची धावसंख्या 8 धावा आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते आहे। पहिलं षटक विशाल निगोटचं आपण या दरम्यान जे पाहिलेलं आहे 8 धावा या धावपलिकावर आलेल्या आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर। तर यानंतर बघूया दुसरे षटक, कारण 30 मिनिटांमध्ये आपल्याला 6 ओव्हर इथे कंप्लीट करायचे आहे। याची नोंद घ्यायची आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने। आजचा दुसरा सामना वीरभद्र देवा उद्योग समूह साकूर मांडवे या संघामध्ये आपण जर पाहिलं संघ मालक म्हणून अजय बिडकर असतील, सद्दाम पटेल असेल, सोमनाथ बारवे असतील,
शुभमजी भोसले असतील आमचे किरण हे सुद्धा आज आलेले आहेत तर मॅच पाहण्यासाठी खास मांडव्यावरून. आणि अनिकेत येडे अनिकेत रोडे माफ करा ऐकॉनच्या भूमिकेत आहे. मधुर धुळे आहेत आयडॉल, अमोल गागरे आहेत आयडॉल आणि सुहास खुळे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर जाऊया दुसऱ्या षटकासाठी मैदानामध्ये आपण बशीर राजू शेख यांना मैदानामध्ये बघणार आहोत. अकोल्याचे खेळाडू आहेत, एक उंचपुरे खेळाडू म्हणून ते गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. तर दुसऱ्या बाजूला अशोक येडे सुद्धा जे प्रतिनिधित्व करत असतात अकोले तालुक्याचं. दोन अकोल्याचे खेळाडू आमने सामने आहे. पहिला बॉल उडवला आणि इथे अशोक येडे यांचा पहिला लॉंग मध्ये येणारा चौकार आपल्याला पाहायला मिळेल. 4 धावा. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय सुजय पेट्रोलियमचे मालक सन्मान्य अध्यक्षजी दीपक वामन हे सुद्धा या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत. आमचे अण्णा पाटील सानप सुद्धा या ठिकाणी जांताराच्या प्रतिष्ठानचे उपस्थित झालेले आहेत. आज संदीप देशमुख सरांची मॅच आहे. यावेळेस हा फटका फाईन लेग मध्ये जाणार आहे. लगातार दुसरा चौकार अशोक येडे यांचा आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2 चौकार येत आहेत लगातार मैदानामध्ये. एकूण धावसंख्या 16 धावांवर आपण बघणार आहोत मैदानामध्ये. तर दुसऱ्या बाजूला आज जर आपण पाहिलं विरा 11 वैभवी दूध संकलन केंद्र सुनीलजी सानप, गणेश पर्वत, विलासजी सानप यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. या संघामध्ये अक्षय टावरे, हरपन मोला, नवनाथ हडवळे, सुनील खर्डे, भूषण उगडे, अमोलजी कवडे आणि संदीपजी देशमुख पाहायला मिळतील. तर पुढचा बॉल इथे पहा जावेद शेख असणार आहे. कव्हर पॉईंटमध्ये चेंडूबार निर्धाव जाणारा चेंडू आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहे. 16 ही धावसंख्या. युनिक प्रॉपर्टीज, केकेजी कंस्ट्रक्शन, संगमनेर या संघाची या दरम्यान आपल्याला जी पाहायला मिळते आहे. पहिली मॅच मैदानामध्ये चाललेली आहे. हळूहळू प्रेक्षक वर्ग मैदानाकडे येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस पुढचा बॉल एक्स्ट्रा कव्हरमधून उडवलेला. काय सुरेख फटका आहे तिथे आपण बघणार आहोत. काय निर्णय येणार आहे पंचांचा. आणि इथे अशोक येडे यांचा येणारा चौकार आपल्याला पाहायला मिळणार आहे. वैभव कातोरे आहेत. दरम्यान या ठिकाणी आपण पाहत आहोत सुजय पेट्रोलियमचे मालक सन्माननीय अध्यक्षजी दीपक वामन हे सुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा आमच्या राजवर्धन युथ फाउंडेशनच्या वतीनं मी या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. थोडीशी पाहणी केली जात आहे त्या ठिकाणी. आणि बघूया अमन शर्मा आहेत तिसरे पंच. काय निकाल येणार आहे या चेंडूवर. यस षटकार असणार आहे. पहिला चौकार दिला होता. आता पंचांनी माफी मागितली पाहिजे. आणि बघूया 6 धावा मात्र आलेल्या आहेत. अर्थात माफी मागण्याची सुद्धा काही हालचाली आहेत पंचांच्या. यावेळेस सुरेख फटका परंतु पहा तेजस दिग्गेचं एक सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला गली क्षेत्रात पाहायला मिळणार आहे. स्वतः संघनायक आहे, संघ मालक आहेत. एकदा मात्र इथे येताना आपण बघणार आहोत. एका धावेच्या माध्यमातून 23 ही धावसंख्या धावपलकावर बनताना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. आदित्य जाधव आणि अशोक येडे फलंदाजी करतायत. 7 बॉलमध्ये 17 धावांवर अशोक येडे बॅटिंग करतायत. दुसऱ्या बाजूला आपण आदित्य जाधव यांना पाहिलं तर 4 बॉलमध्ये 6 धावांवर बॅटिंग करतायत एक चौकाराच्या माध्यमातून. त्यांना आपण मैदानामध्ये पाहत आहोत. तर बशीर शेख यांचा पुढचा चेंडू मैदानामध्ये आपण बघणार आहोत. शॉर्ट पिच चेंडू पूल केला. फाईन लेग क्षेत्रात येणार आहे. तिथे मात्र 4 धावा चौकार.
षटकांचा खेळ पाहिलेला आहे. 2 षटकानंतर युनिक प्रॉपर्टीज KKG कंस्ट्रक्शन या संघाने बनवलेल्या आहे 27 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर ही धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते आहे तिथे. आणि जर आपण जर पाहिलं आजपासून खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं की आपणाला या स्पर्धेच्या निमित्तानं लकी ड्रॉ सुद्धा पाहायला मिळणार आहे. आणि या लकी ड्रॉसाठी दररोज एक सायकल दिली जाणार आहे. आणि त्याचबरोबर शेवटच्या दिवशी जर आपण पाहिलं LED TV असेल, कूलर असेल, सायकल असेल, हे सुद्धा दिले जाणार आहे. फक्त दररोज आपण पाहतो की लकी ड्रॉ विजेत्याला एक सायकल दिली जाणार आहे. कुपनची किंमत ही फक्त 20 रुपये असणार आहे. आमच्या आयोजक कमिटीचे काही मेंबर येणार आहेत किंवा ज्यांना कोणाला कुपन या ठिकाणी घ्यायचं आहे ते व्यासपीठावर येऊ शकत आहेत. बावीस मिनिटांमध्ये अजूनही 4 ओव्हर करायचे आहेत. विजय खिल्लारी गोलंदाजीच्या मार्गावर आपण बघणार आहोत. विजय खिल्लारी ओव्हर क्रमांक 3 घेऊन येणार. थोडीशी बातचीत विशाल निगोट त्या ठिकाणी करत आहे. 2 षटकानंतर बघा 4 वाजल्यापासून आपण कुपन वाटप जे सुरुवात करणार आहोत. फक्त 20 रुपये किंमत असणार आहे. आजपासून लकी ड्रॉ कुपन 20 रुपये किंमत आणि दररोज एक सायकल जी भाग्यशाली विजेत्याला दिली जाणार आहे. विजय खिल्लारी आणि पहा अशोक एडे काय सुरेख फटका खेळतायत तिथे आपण बघणार आहोत. जावेद शेख होते परंतु चेंडू रोखू शकत नाहीये. चेंडू जाईल सीमा रेषा पार. 4 धावा येत आहेत धावफलकावर. चौकार. आणि जरूर आलेला हा एक सुरेख चौकार आपल्याला अशोक एडे यांच्या माध्यमातून जो पाहायला मिळालेला आहे. विजय खिल्लारी यांचं या तिसऱ्या षटकातील स्वागत आपण या ठिकाणी पाहत आहोत. आणि बघूया आता परत एकदा मैदानामध्ये अशोक एडे तयार असणार आहेत. समोर विजय खिल्लारी आहे. रिव्हर्सिप करण्याचा प्रयत्न होता. एक सुरेख चेंडू विजय यांचा आपण बघणार आहोत. मानव काटे आहेत त्यांच्या पाठीमागे. त्यांच्या हातामध्ये जाणारा हा एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळणार आहे. आत्तापर्यंत 9 चेंडूमध्ये या ठिकाणी 21 धावांवर बॅटिंग करताना आपल्याला अशोक एडे पाहायला मिळत आहे. आदित्य जाधव जे 6 चेंडूमध्ये 10 धावांवर बॅटिंग करतायत नॉन स्ट्राईक एंडला. हा पुढचा बॉल इथे आपण बघणार आहोत. परत एक निर्धाव चेंडू मैदानात येताना आपल्याला जो पाहायला मिळणार आहे. यानंतर आपण एक चांगली मॅच जरूर आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु इथे आपण बघत आहोत की या पहिल्या मॅचमध्ये पहिल्या षटकात ज्या काही विशाल निगोटने धावा दिल्या त्यानंतर दुसरं षटक इथे तिसरं षटक विजयच्या हातात. आणि इथे पहा एक चौकार आल्यानंतर विजय खिल्लारीची अप्रतिम गोलंदाजी आपणाला जी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर आलेला चौकार आणि तदनंतर आलेले 3 चेंडू निर्धाव अर्थात 4 चेंडू आणि 4 धावा या षटकात येताना आपणाला ज्या पाहायला मिळत आहेत. युनिक प्रॉपर्टीज KKG कंस्ट्रक्शन संगमनेर संघाच्या बनल्या गेलेल्या 31 धावा आपण पाहत आहोत. शॉर्ट पिच चेंडू उडवला. चेंडू पुल केला आणि तिथे आपण बघणार आहोत एक ब्युटिफुल सक्सेसफुल षटकार येताना आपल्याला पाहायला मिळेल. 6 धावा. आणि बघा अकोले तालुक्याला मला वाटतं पहिल्याच वर्षी या स्पर्धेच्या निमित्तानं जी संधी मिळाली होती या संधीचं सोनं अकोल्याचे खेळाडू करतायत. इथे पाहूया पुढचा चेंडू सुरेख फटका इथे लॉंग ऑन मध्ये येणार आहे. अशोक एडे यांचा ब्लास्ट. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा.
आपल्याला 3 षटकानंतर पाहायला मिळते बिनबाद 43 धावा. अगदी 3 षटकानंतर 43 धावांची भागीदारी या दरम्यान आपल्याला आदित्य जाधव आणि त्याचबरोबर अशोक येडे यांच्या माध्यमातून जी पाहायला मिळत आहे. युनिक प्रॉपर्टीज KKG कंस्ट्रक्शन संगमनेर या संघामधून एक चांगली भागीदारी पहिल्या 3 षटकात 43 धावा 43 रन्स धावफलकावर आलेले आहेत. उर्वरित 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये आपण पाहत आहोत. थोडीशी बातचीत खेळाडू या ठिकाणी करतायत. ओमकार जाधव मात्र बातचीत करण्यासाठी आला आणि 38 सर्कलच्या आतमध्ये आल्यानंतर इथे बातचीत संपलेली आहे. कारण 4थ्या षटकाची जबाबदारी आपण बघणार आहोत. थोडासा विचार विनिमय त्या ठिकाणी झाला होता आणि विशाल निगोटला आपण बघणार आहोत. 4थ्या षटकाची जबाबदारी मैदानात त्याच्याकडे दिली जाणार आहे. परंतु इथे आपण वडगाव पानचा एक टार्झन म्हणून सौरभ शिरसाटलाही मैदानामध्ये आपण पाहत आहोत. तोही आपणाला काल अविनाश पाहायला मिळाला आणि त्याच्या अगोदर सत्यम शिवम सुंदरम होता. मला वाटतं विजय पण आहे ना आज. विजय शिरसाट. ओव्हर क्रमांक 4ची सुरुवात. आदित्य जाधव स्ट्राईक ओव्हर आहेत. हा पहिला चेंडू अगदी सन्मान दिला गेला. आपण पाहत आहोत लॉंग ऑफमध्ये विजय किल्लारी चेंडूवर येत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक सिंगल या दरम्यान येणार आहे. सिंगलच्या माध्यमातून युनिक प्रॉपर्टीज KKG कंस्ट्रक्शन संगमनेर संघाची धावसंख्या 44 धावांवर बनत असताना आपण पाहतो. या संपूर्ण स्पर्धेचं जर लाईव्ह प्रेक्षेपण आपल्याला tenniscricket.in माध्यमातून या ठिकाणी जे पाहायला मिळत आहे. आमचे ऑपरेटर आणि लाईव्ह स्कोरर म्हटलं तरी या ठिकाणी साहिल चव्हाण आहेत. नरेशजी पाटील आहेत कॅमेरामन. साहिलजी दादोडे आहेत कॅमेरामन. आर्यनजी नायक आहेत कॅमेरामन म्हणून एक सुरेख काम हे सुद्धा आमची संपूर्ण टीम tenniscricket.in ची या ठिकाणी पाहायला मिळते आहे. यावेळेस मात्र फटका मिस टायमिंग. बघूया तिथे बशीर शेख येत आहेत चेंडूवर आणि अशोक येडेंचा झेल टिपतायत. विकेट पहिली येते मैदानामध्ये आणि 44 धावांची भागीदारी युनिक प्रॉपर्टीज KKG कंस्ट्रक्शन संगमनेर या संघाची आपणाला थांबताना पाहायला मिळणार आहे. कारण अशोक येडे 33 या धावसंख्येवर बाद होताना पाहायला मिळत आहेत आपणाला मैदानामध्ये. आहे शुभम शेळके आयकॉन शिरोर. पुणे जिल्ह्याला बिलॉंग करणारे एक आयडॉल सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आता 3 जण आहेत. वजीर शेख आयडॉल पुणे आहेत. शुभम शेळके आयकॉन शिरोर पुणे आहे. आदित्य जाधव आयडॉल पुणे आहेत. तर बघूया आयकॉन विरुद्ध आयकॉन ही लढत आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. 44 ही धावसंख्या आपण धावफलकावर पाहत आहोत. इथे पहिला बॉल फुल टॉस त्यावर आक्रमण मिड विकेट मध्ये अत्यंत दूरचा षटकार आपल्याला पाहायला मिळेल. 6 धावा. बघा या षटकाराबरोबर शुभम शेळके आपलं खातं खोलतील. युनिक प्रॉपर्टीज KKG कंस्ट्रक्शन संगमनेर संघाच्या 50 धावा धावफलकावर लागताना आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. आल्या आल्या आयकॉन विरुद्ध आयकॉन शुभम शेळके षटकार खेळतायत मैदानात. यावेळेस हा चेंडू मात्र एक वेगवान चेंडू आपण पाहत आहोत. यष्टीरक्षक मानव काटेच्या हातामध्ये स्थिरवलेला निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळणार आहे. 50 ही धावसंख्या धावफलकावर बनली गेलेली आहे. एक फलंदाजच्या मोबदल्यामध्ये अशोक येडे यांनी मात्र एक आक्रमक 33 धावांची खेळी साकारली. ते या षटकामध्ये आपण पाहतो की विशाल निगोटने टिपलेली विकेट त्यांची बशीर शेख यांनी टिपलेला झेल आपण मैदानामध्ये जो पाहिला होता. त्यानंतर शुभम आले आणि इथे पहा हा चेंडू मात्र निर्धाव चेंडू जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्या प्रकारे एक झंझावती सुरुवात मैदानामध्ये आलेल्या करताना आपण त्यांना पाहिलं होतं.
षटकाराने खातं खोललेलं होतं. त्यानंतर आपण पाहिलं की विशाल निगोट आत्तापर्यंत 1.5 षटकामध्ये 15 धावा खर्च करतात, एक बहुमूल्य विकेट टिपतात. हे चित्र मात्र आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळालेलं आहे. 2 चेंडू निर्धाव आलेले आहेत. स्लोअर प्रकारचा चेंडू होता. पहा विशाल स्वतः चेंडूवर आहे. चेंडू फेकला गेलेला आहे. बॅकअपसाठी विजय किल्लारी आपण मैदानामध्ये बघणार आहोत. एक धाव इथे पूर्ण केली जाणार आहे. एका धावेच्या माध्यमातून युनिक प्रॉपर्टीज केकेजी कन्स्ट्रक्शन संगमनेर या संघाची धावसंख्या आपल्याला मैदानामध्ये 51 धावा 4 षटकाच्या समाप्तीनंतर पाहायला मिळणार आहे. एक बाद 51 धावा. आता 12 चेंडू मैदानामध्ये राहिलेले आहेत, अर्थात 2 षटक. आणि या 2 षटकांमध्ये आपल्याला पाहायचं आहे की किती धावा या ठिकाणी बनवल्या जाणार आहेत. कारण खास करून आदित्य 12 मिनिटामध्ये 12 चेंडू टाकावे लागणार आहेत. आणि बघूया आता बशीर शेख आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहायला मिळणार आहेत. एक उंचपुरे गोलंदाज बशीर शेख येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी मैदानामध्ये. लोकनेते नामदार बाळासाहेबजी थोरात साहेब प्रीमियर लीग 2026चा क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला जो पाहायला मिळत आहे. बशीर शेख यांनी पहिल्या षटकात 19 धावा खर्च केलेल्या होत्या. इथे वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेले आहेत मैदानात. पहिला बॉल इथे उडला गेला. पाहूया एक्स्ट्रा कव्हरमध्ये, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये सुद्धा बशीर जात आहे चेंडूवर. या दरम्यान एक धाव मात्र पूर्ण केली जाणार आहे. एका धावेवर समाधान मानावं लागणार आहे. 52 ही धावसंख्या युनिक प्रॉपर्टीज केकेजी कन्स्ट्रक्शन संगमनेर या संघाची आपल्याला धावपलिकावर जी पाहायला मिळते. एक फलंदाजच्या मोबदल्यामध्ये आणि ते जर स्ट्राईकवर आपण पाहिलं तर आदित्य जाधव येत आहेत. डावकरे आता जे फलंदाज आघाडीवीर होते या स्पर्धेत आयडॉलच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. युनिक प्रॉपर्टीज केकेजी कन्स्ट्रक्शन संगमनेर संघामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. शॉर्ट पिच चेंडू इथे पहा, मिड विकेटमध्ये चेंडू फेकून दिला. 6 धावा येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. षटकार. षटकार आलेला आहे आणि आज थोडासा बदल होणार आहे. तिसरी मॅच ज्या 2 टीम लुजर राहतील ना, त्या लुजर टीमची तिसरी मॅच आज खेळली जाणार आहे. कारण आपल्याला कॉलबॅकचे जे काही राऊंड आहेत उद्यापासून कॉलबॅक जे चालू होणार आहे आणि त्यासाठी आपल्याला थोडंसं कॅल्क्युलेशन करायचं आहे. त्यासाठी आपण तिसरी मॅच लुजरची टीमची घेणार आहोत आपण आजच्या दिवसात. यावेळेस पहा काय आक्रमण आहे. लॉंग ऑफ रिजन मध्ये येत आहे इथे आदित्य जाधव यांचा षटकार. दोन षटकाराने धावफलक 64 धावांवर पोहोचला गेलेला आहे. काल आपण या मैदानामध्ये पाहिलं सर्व रेकॉर्ड तुटले गेले. 147 धावा पहिल्या सामन्यात पहिल्या डावात बनल्या गेल्या होत्या. इथे पुढचा बॉल लॉंग लेग दिशेत खेळलेला आहे. चेंडू जाईल सीमा रेषा पार, येईल तिथे चौकार. 4 धावा. आदित्य जाधव यांची आपण एक सुरेख फटकेबाजी या दरम्यान आपल्याला जी पाहायला मिळते. 2 षटकार आले त्यावेळेस बशीर शेख वापसी करण्याचा प्रयत्न करत असताना तिथे चौकार आला. 4.3 षटकात आपण जर पाहिलं तर 68 धावसंख्या, 4.4 षटकात 68 धावसंख्या बनताना पाहायला मिळते आहे. पुढचा बॉल फुलटात होता. अशफाकला वहाँ पर मौजूद आहे. शॉर्ट थर्डमॅनमध्ये एक सिंगल मात्र पूर्ण केली जाणार आहे. सिंगलच्या माध्यमातून 69 ही धावसंख्या आपल्याला युनिक प्रॉपर्टीज केकेजी कन्स्ट्रक्शन संगमनेर या संघाची पाहायला मिळणार आहे. तर 10 चेंडूमध्ये आदित्य जाधव 28 धावांची खेळी साकारताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऐकवान शिवम शेळके स्ट्राईकवर आपण पाहत आहोत. तर अंतिम चेंडू
फार महागडे ठरतात. 1.5 षटकात बशीर शेख 37 धावा खर्च करताना त्यांना आपण मैदानामध्ये पाहत आहोत. यावेळेस चेंडू मात्र उडवला मिड विकेटमध्ये. विजय किल्लार ही चेंडूवर मानव काटे माफ करा आणि इथे झेल टिपला जाणार आहे. विकेटचं पतन होणार आहे. शुभम शेळके 8 या वैयक्तिक आपल्या धावसंख्येवर बाद होत आहेत. तर 69 धावसंख्येवर युनिक प्रॉपर्टीज केकेजी कंस्ट्रक्शन संगमनेर या संघाची दुसरी विकेट येत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. 5 षटकानंतर 69 धावा 2 फलंदाजच्या मोबदल्यामध्ये या ठिकाणी बनताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण मैदानामध्ये बघणार आहोत. वजीर शेख दाखल होतात. कोणी वजीर शेख दाखल होत आहेत. आयडॉल आहेत. युनिक प्रॉपर्टीज केकेजी कंस्ट्रक्शन संगमनेर या संघाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि बघूया तिथे अंतिम षटकाची जबाबदारी साई स्वामी एश एंटरप्राइजेस कोल्हेवाडी घुलेवाडी नांदोरी दुमाला या संघाकडनं अशफाक लाला आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहायला मिळणार आहेत. हे मैदान अशफाक लालांसाठी फार महत्त्वपूर्ण ठरलेलं आहे. नेहमीच त्यांना या मैदानाने यश दिलेलं आहे. यावर्षी श्री साई स्वामी यश या संघामध्ये ते खेळताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थात कोल्हेवाडी घुलेवाडी आणि नांदोरी दुमाला. पहा पहिला बॉल आदित्य जाधव इथे मात्र पहा चेंडू उडवत आहेत आणि पॅडल स्वीप मध्ये खेळला गेलेला षटकार आपण पाहत आहोत. 6 धावा. बघा आपण पाहत आहोत एक सुरेख फटका आलेला आहे आणि चेंडू मैदानामध्ये यावर्षी नेहमीप्रमाणे ज्यांच्याकडे या स्पर्धेची चेंडूची जबाबदार राहते ते म्हणजे आमचे सुनीलजी बांगर पाटील. ते आहेत आणि थोडीशी त्यांच्याबरोबर आमचे सौरभांना कडलग आहेत आणि चेंडू आलेला आहे बघा. अनिलजी केदारी सुद्धा आहेत. अर्थात ते साई स्वामी यश एंटरप्राइजेसचे जे संघ मालक आहेत विनोदजी पानसरे व्यासपीठावर त्यांच्याबरोबर बसलेले आहेत ते दोघं जण. तेही पाहायला मिळतात आपल्याला या ठिकाणी. पहिल्या चेंडूवर आलेला षटकार अशफाक लाला परत एकदा तयार. यावेळेस हा पुढचा चेंडू उडवला. पाहूया एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेजवळ आणि मानव काटे त्या ठिकाणी आपण पाहत आहोत. झेल टिपताना पाहायला मिळत आहेत. आदित्य जाधव यांची 34 धावांची खेळी संपुष्टात येताना युनिक प्रॉपर्टीज केकेजी कंस्ट्रक्शन या संघाकडनं आपल्याला पाहायला मिळते समाप्त होतीये. अमोल मुखेकर न्यू बॅटर आपण मैदानामध्ये बघणार आहोत. अशफाक लालाला पहिली विकेट आलेली आहे. आदित्य जाधव आयडॉल आहेत आणि इथे जर आपण पाहिलं ना संपूर्ण मॅचमध्ये आत्तापर्यंत सौरभ शिरसाटकडे एकही चेंडू आलेला नाही आहे. कारण नावातच हा टार्झन खेळाडू आहे. त्याच्याकडे चेंडू मात्र आला नाही आहे. परंतु हा चेंडू पाहूया एस्टांच्या पाठीमागे सुरेख झेल आपल्याला पाहायला मिळणार आहे विशाल निगोटचा आणि ते अमोल मुकेकर यांची विकेट येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. क्या बात आहे लाला.
की सुनील नवले मैदानामध्ये हॅट्रिकची संधी असणार आहे. अशफाक लाला यांच्यासाठी काल मला वाटतं युवराज गुंजालच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक आपणाला जी पाहायला मिळाली होती. आणि मोहम्मद हैदर यांच्याकडनं सुद्धा आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा अर्थात याच्या मागचा इतिहास आहे, परंतु या वर्षी 2026मध्ये तब्बल 7 चेंडूमध्ये 7 षटकार विक्रमी आपणाला पाहायला मिळाले. मोहम्मद हैदर यांच्या बॅटिंगमधून आपण पाहिलेले आहेत. तर पाहूया हॅट्रिक इथे पूर्ण होणार किंवा नाही आहे. कारण अशफाक लाला एक षटकार आल्यानंतर ज्या प्रकारे वापसी मैदानामध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे, तर सुनील नवले मैदानामध्ये सुद्धा कर्णधार आहे मैदानात. आणि इथे पहा हा चेंडू, आता धावचीची संधी आणि अशफाक लालाचा नेम, तिसऱ्या पंचांची मागणी इथे होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. DRS ही सिस्टीम आपण जी पाहिली धावचीसाठी, अर्थात दोन्ही बाजूंनी पाहिलं जाणार है किसको मौका मिलेगा बाहर जाने का, यदि या मैदान के अंदर रहने का, तो मौका बनेगा. मौका बनने के लिए कोशिश करनी पड़ती है. आणि यस आपण पाहतोय सुनील नवले मैदानाच्या माघारी दाखल होत आहे धावचीच्या स्वरूपात. अर्थात इथे वजीर शेख यांच्यासाठी स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळणार आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. शहाजान आपण मैदानात बघणार आहोत. तर एक चांगली गोलंदाजी आपल्याला अशफाक लालाची जी पाहायला मिळाली, कारण पहिल्या चेंडूवर आदित्य जाधवने खेळलेला षटकार आणि तदनंतर मॅच इकडे चालू झालेली आहे. आपण पाहत आहोत हा पुढचा चेंडू अशफाकचा. ओ वजीरसाठी चेंडू होता, पहा भीमर फुलटॉस होता, नो बॉल आला, त्यावर आला चौकार. इथे 5 धावा मात्र मिळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे न्यू बॅटर इम्रान खान यांना आपण मैदानामध्ये बघणार आहोत. ते दाखल होत आहेत. युनिक प्रॉपर्टीज KKG कंस्ट्रक्शन संगमनेर संघाकडनं मैदानात आपण त्यांना पाहत आहोत. धावफलकावर नजर टाकली तर आपल्याला पाहायला मिळेल की युनिक प्रॉपर्टीज KKG कंस्ट्रक्शन संघाने बनवलेल्या 6 बाद 80 धावा आपल्याला पाहायला मिळतात. अंतिम चेंडू असेल कारण लाला आपण पाहत आहोत या 5 चेंडूत 11 धावा खर्च करत आहेत, 2 विकेट घेत आहेत. स्ट्राईकवर शहाजांना आपण बघणार आहोत. हा चेंडू मात्र एक सुरेख चेंडू आहे. निर्धाव आणि पहा इथे शहाजान धावचीत होताना पाहायला मिळतील आपल्याला. 7वी विकेट आलेली आहे 80 या धावसंख्येवर. आणि इथे आपण जर पाहिलं तर आपल्या निर्धारित 6 षटकामध्ये युनिक प्रॉपर्टीज KKG कंस्ट्रक्शन
संगमनेर संघाने बनवलेले आहे 7 बाद 80 धावा आणि विजयासाठी श्री साई स्वामी यश एंटरप्राइजेस कोल्हेवाडी गुलेवाडी नांदूर दुमाला या संघासमोर 81 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। यानंतर वीरभद्र देवा उद्योग समूह साकूर आणि विरा 11 वैभव दूध संकलन केंद्र करे मी ही मॅच जी होणार आहे या मॅचचा टॉस करण्यासाठी मी विनंती करेल सुजय पेट्रोलियमचे मालक सन्मान्य आदेशजी दीपक वामन यांना विनंती असणार आहे आपल्या शुभ हस्ते आपण हा नाणेफेक करायचा आहे। दोन्ही टीमचे कर्णधार एका बाजूला आपण जर पाहिला अजय बिडकर आहेत, सद्दाम पटेल आहे, सोमनाथ बारवे आहे, शुभम भोसले आहे, दुसऱ्या बाजूला सुनीलजी सानप, गणेशजी पर्वत, विलासजी सानप हे 3 संघ मालक आपल्याला पाहायला मिळत आहेत। चला दोन्ही टीमचे कर्णधार वीरभद्र देवा उद्योग समूह साकूर विरा 11 वैभवी दूध संकलन केंद्र करे। चला दोन्ही टीमचे कर्णधार टॉस करण्यासाठी आपण यायचं आहे। आमचे प्रदीपजी हासे सुद्धा या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांना आपण पाहत आहोत। मैदानामध्ये आपण पाहत आहोत वजीर शेख, आयडॉल, शुभम शेळके आयकॉन, इम्रान खान, अशोक एडे, त्यानंतर शहाजान, सुनील नवले, शाहरुख पठाण आणि आबेद हे सर्व खेळाडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत, दाखल होत आहेत। आदित्य जाधव तर चला टॉस करण्यासाठी लवकरात लवकर वीरभद्र देवा उद्योग समूह साकूर विरा 11 वैभवी दूध संकलन केंद्र करे टॉस करण्यासाठी दोन्ही टीमचे कर्णधार लवकरात लवकर आपण या। आणि अनिलजी केदारे आणि सौरभ कडले यांच्याकडे संपर्क साधायचा आहे। त्यानंतर अजय बिडकर, सद्दाम पटेल, सोमनाथ बारबे, शुभम भोसले, वीरभद्र देवा उद्योग समूह संघमालक साकूर मांडवे आणि विरा 11 वैभवी दूध संकलन केंद्र करे सुनीलजी सानप, गणेश पर्वत आणि विलास सानप संघमालकांनी पण यायचं आहे। चला इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत। चला दोन्ही टीमचे कर्णधार लवकरात लवकर व्यासपीठाकडे आपण टॉस आपण संपन्न करणार आहोत। सुजय पेट्रोलियमचे मालक सन्मान्य आदेशजी दीपक वामन यांच्या शुभ हस्ते आपण हा नाणेफेक या ठिकाणी करणार आहोत। बघा 81 धावा नितीन काका हसे मला वाटतं आलेले आहेत टॉस करण्यासाठी। अर्थात विरा 11 वैभव दूध संकलन केंद्र या संघाकडनं एका बाजूला आपण बघणार आहोत। चला फलंदाज श्री साई स्वामी यश एंटरप्राइजेस कोल्हेवाडी गुलेवाडी नांदुरी दुमाला आघाडीचे फलंदाज आपण ताबडतोब मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे। चला दुसरे वीरभद्र देवा उद्योग समूह साकूर मांडवे आपले कर्णधार चला लवकर या। मानव काटे आणि त्या बजरंग माळी बजरंग माळी बाप्पा आपल्याला मैदानामध्ये या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत। आघाडी वीराच्या भूमिकेमध्ये आलेले आहेत। विराट स्पोर्ट्स चे मालक सन्माननीय प्रितेशजी हसे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे। आणि त्यांच्यासमोर कांचनजी देशमुख सुद्धा या ठिकाणी बसलेले आहेत। त्यांच्याबरोबर प्रितेशजी हसे यांच्यासमोर मेजर रवि मेजर सुद्धा आहेत। काल मेजर साहब काल कुछ गलतियां हो चुकी है आणि मेजर साहब इंस्टाग्रामला तर 1 लाखाच्या पुढे मजल मारलेली आपण आता जाऊया मैदानामध्ये।
शुभम शेळके आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहायला मिळणार आहे. मानव काटे आणि बजरंग बाप्पा माळी नॉस्टॅगेनला रिव्हर्सिप आणि इथे पहिल्या चेंडूवर षटकार आपल्याला जो पाहायला मिळणार आहे. सत्तेचाळीस मिनिटांनी दुसऱ्या डावाला सुरुवात झालेली आहे. आपल्याला पहिल्या चेंडूत आलेला षटकार 81 धावांचं टार्गेट आहे. यावेळी सन्मान दिला स्वतः फॉलो थ्रूमध्ये शुभम यांना आपण बघणार आहोत. हे पहा लाईव्ह मॅच चाललेली आहे आणि लाईव्ह मॅचमध्ये वारंवार आपणाला टॉससाठी बोलवणं योग्य वाटत नाही आहे साकूर मांडवे संघ. त्यामुळे आपण लवकरात लवकर याची नोंद घ्यायची आहे. पुढचा बॉल उडवला पाहूया हवे चेंडू आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. झेल टिपला जाणार आहे. आदित्य जाधव झेल टिपतात आणि पहिली विकेट मानव काटे यांची येताना श्री साई स्वामी एस एंटरप्राइजेस कोल्हेवाडी घुलेवाडी नांदुरी तुम्हाला संघाला पहिला धक्का पहिला झटका आणि पहिलाच फटका. इथे आला षटकार आणि दुसऱ्या फटक्यावर येते तिसऱ्या फटक्यावर येते विकेट मानव काटे यांची. न्यू बॅटर मैदानामध्ये आपण बघणार आहोत. आपल्याला पाहायला मिळतील अर्थात विशाल निगोट आणि पहा सुनील नवलेचं इथे आपण शुभम शेळके पहिले षटकार आल्यानंतर मानवचा दुसरा चेंडू निर्धाव तिसऱ्या चेंडूवर विकेट. इथे पुढचा बॉल आणि पहा झेल तिथे सुटला गेलेला आहे. मैदानामध्ये प्रयत्न सुरेख होते परंतु झेल छूट चुका आहे मैदान के अंदर. अनुप पारासूर यांना आपण मैदानात पाहत आहोत. पहा ती सूर मारत झेल घेण्याचा प्रयत्न होता. ही मोठी विकेट होती विशाल निगोटे यांची. अर्थात मॅचमध्ये कॅच सुटला गेलेला आहे. अर्थात बघूया आता विशाल निगोट परत एकदा तयार आहे मैदानात. यावेळेस चेंडू उडवला अगदी फाईन लेग क्षेत्रात चेंडू दाखल होताना षटकार आपणाला पाहायला मिळेल 6 धावा. बघा झेल सुटला होता त्यानंतर आलेला षटकार या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला. विशाल निगोटचा षटकार आपण जो पाहत आहोत. चेंडू आलाय की नाही अजून एक चेंडू द्या बरं आतमध्ये सुनील बांगर पाटील. बारा धावा 5 चेंडूमध्ये येत आहेत. एक महत्त्वाची विकेट मानव काटेची आपण मैदानामध्ये पाहिलेली आहे. विशाल निगोटचा आलेला हा षटकार आपण या ठिकाणी पाहिला. परत एकदा मॅचला सुरुवात होणार आहे. इथे पुढे सरसाबत फटका खेळला स्वतः शुभम शेळके चेंडूवर फॉलो थ्रू मध्ये आणि विकेट इथे आहे. इथे आपण बघणार आहोत विशाल निगोट बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकात 12 धावा आणि 2 विकेट ही कामगिरी शुभम शेळकेंची आपण मैदानात पाहत आहोत. पहिल्या षटकात आपण जर पाहिलं श्री साई स्वामी एस एंटरप्राइजेस कोल्हेवाडी घुलेवाडी नांदोडी तुम्हाला
या संघाचे 2 महत्त्वपूर्ण विकेट येत आहेत. 12 धावा आलेल्या आहेत, परंतु 2 विकेटसुद्धा येत असताना आपल्याला शुभम शेळकेच्या षटकात पाहायला मिळाल्या. दुसऱ्या षटकासाठी आपण बघणार आहोत आपलेच संगमनेर तालुक्यातील एक वेगवान गोलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते घुलेवाडीचे सुनील नवले आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळणार आहे. युनिक आणि स्वतः कर्णधार सुद्धा आहेत. युनिक प्रॉपर्टीज केकेजी कंस्ट्रक्शन संगमनेर या संघाचे आपल्याला पाहायला मिळतात. यावर्षी मला वाटतं अब्रारला काही संधी नाही आहे वाटतं, परंतु अब्रार बघूया आमच्याशी जोडले गेलेले आहे. आसिफ खतीब आपण मैदानात बघणार आहोत. नॉन स्ट्राईक एंडला दाखल झालेले आहे. तर बजरंग बाप्पा माळी स्ट्राईकवर आपण पाहणार आहोत. दुसरे षटक आहे मैदानामध्ये. वजीर शेख यांना आपण पाहत आहोत. एस टी रक्षकाच्या भूमिकेत आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहे. पहिलं षटक अप्रतिम आपल्याला पाहायला मिळालं. अर्थात शुभम शेळके यांचं एक चांगली गोलंदाजी, आयकॉनला साजेशी कामगिरी त्यांच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळेल. कारण आयकॉन खेळाडू विशाल निगोटे यांची विकेट आणि आयडॉल मानव काटे यांची विकेट पहिल्या षटकात घेतलेली आहे. बजरंग बाप्पा माळी पहा सुरेखरित्या चेंडू खेळलेला आहे. फाईन क्षेत्रात आपण पाहत आहोत. चेंडू दाखल होईल. 4 धावा तिथे येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि मैदानात बजरंग माळींचा पहिला चौकार आपण पाहत आहोत. मैदानात स्ट्राईकवर आल्याच या दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौकार खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थात बजरंग बाप्पा माळी यांच्या बॅटमधून आलेला हा चौकार इथे पुन्हा एकदा अपील केलं गेलेलं आहे. आणि पहा अर्थात त्रिफळा उडला होता आणि हात वर उडवत एस टी रक्षक वजीर शेख धावत आले आणि महत्त्वाची विकेट बाद होताना बजरंग माळी बाद होत आहेत. आणि इथे श्री साई स्वामी एच एंटरप्राइजेस कोल्हेवाडी घुलेवाडी नांदुरी तुम्हाला संघाला तिसरा धक्का 16 या धावसंख्येवर बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मैदानात आपण पाहत आहोत कोण आलंय. स्वतः संघ मालक, स्वतः कर्णधार तेजस दिघे आपण मैदानात बघणार आहोत. एक चौकार आल्यानंतर एक चांगला यॉर्कर चेंडू आपण पाहिला सुनील नवले यांचा. बजरंग माळी यांची एस टी उद्ध्वस्त झाली आणि तिसरा धक्का बसला मैदानामध्ये. आणि पहा मैदानात आल्या आल्या अगदी आपण पाहतो स्क्वेअर लेगमध्ये चेंडू खेळतायत. तिथे आपल्याला एक सुरेख क्षेत्ररक्षण पाहिलं. शाहरुख पठाण यांचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळणार आहे. शाहरुख पठाण आमच्याकडे पण आहे, तुमच्याकडे पण आहे तिथे. आणि एक धाव इथे 17 ही धावसंख्या जी आपल्याला पाहायला मिळते. दोघांची कामगिरी चांगली आहे. शाहरुख पठाण यांची एक कॉमेंटेटर आहेत आमचे, एक शाहरुख पठाण खेळाडू आहेत युनिक प्रॉपर्टीज केकेजी कंस्ट्रक्शनचे. इथे पहा आसिफ खतीबसाठी हा चेंडू आहे. मैदानात निर्धाव जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळणार आहे. येणारा निर्धाव बॉल आपण पाहत आहोत. धावफलकावर 17 धावा आहेत. 1.4 षटकात. तिथे जर आपण पाहिलं तर ज्या पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर सुनील नवले यांनी एक कमबॅक केलेला आहे. 4 चेंडू 5 धावा, एक विकेट त्यांच्या माध्यमातून आलेली आहे. इथे पहा चेंडू उडवला, फटका फसला आणि इथे पहा झेल सुटला गेलेला आहे. आणि बघा हे जीवनदान मात्र आसिफ खतीबसाठी येत असताना आपल्याला वजीर शेख होते एस टी रक्षकांनी अभिषेक. लेकिन हमेशा देखने को मिलता है भाई, अगर दोनों का टकराव होता है ना तो यहाँ पर तीसरे का लाभ जरूर होता है और वही मैदान के अंदर हुआ यहाँ पर. जीवनदान आसिफ खतीबला आपण मैदानामध्ये पाहत आहोत. तर पुढचा चेंडू सुनीलचा तेजससाठी असणार आहे. इथे पहा सुरेख फटका, परंतु तिथे आदित्य आहे चेंडूवर. जाधव झेल टिपतायत आणि खेळी संपुष्टात येते. स्वतः संघ मालक संघ नायक तेजस दिघे बाद होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओव्हरची समाप्ती होणार आहे.
2 षटकानंतर 4 बाद 18 धावा बनलेल्या आहेत त्या मैदानात. श्री साई स्वामी एश एंटरप्राइजेस कोल्हेवाडी गुलेवाडी नांदुरी दुमाला संघाच्या. बघूया मैदानामध्ये आपण बघणार आहोत की ते विजय खिल्लारी दाखल होणार आहे. 22 मिनिटांमध्ये 4 ओव्हर कंप्लीट करावे लागणार आहे आपल्याला. विजय खिल्लारी न्यू बॅटर मैदानामध्ये आपण या दरम्यान बघणार आहोत. दाखल होणार आहे विजय खिल्लारी. आणि तिसऱ्या षटकासाठी आपल्याला शुभम शेळके पहिल्या षटकात 12 धावा आणि 2 विकेट. आसिफ खतीब यांना मिळालेले जीवनदान आहे. आता या अभिषेक आणि बजीर शेख जे मैदानामध्ये होते त्यांच्यामध्ये थोडीशी टकराव आपल्याला पाहायला मिळाली. झेल सुटला गेला होता. फिलहाल इमरान खान भी दिखाई दे रहे मैदान के अंदर. यावेळेस हा एक सुरेख चेंडू आहे पहा शुभम शेळके यांचा आपण मैदानात पाहत आहोत. आणि निर्धाव जाणारा चेंडू आहे. तिसऱ्या षटकाची सुरुवात आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुढचा बॉल शुभम शेळके परत एकदा आसिफ खतीबसाठी मारा करतील. इथे पुन्हा एकदा एक डॉट बॉल येत असताना या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे. लगातार 2 निर्धाव चेंडू येतात मैदानामध्ये. आणि या दोन्ही निर्धाव चेंडूमध्ये आपण जर पाहिलं तर एक चांगला मारा एक चांगली गोलंदाजी आपल्याला युनिक प्रॉपर्टीज KKG कंस्ट्रक्शन संगमनेर संघाकडनं पाहायला मिळते. पहा चेंडू शॉर्ट पिच होता बुडवला गेला मिड विकेटमध्ये. चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार पाहायला मिळेल 6 धावा. बघा तिकडे लाईनमन गेलेले आहे चेंडू शोधण्यासाठी. आणि चेंडू शोधतायत. आणि बघूया चेंडू शोध मोहीम तिकडे चाललेलीच आहे. परंतु इकडे नवीन चेंडू घेतला जाणार आहे. आपण पाहत आहोत मैदानामध्ये. फलंदाजही तिकडे पाहत आहेत चेंडू कधी येणार आहे. आमचे 2 लाईनमन तपास मोहिमेवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 24 ही धावसंख्या आपण धावफलकावर बघणार आहोत. थोडा पाठीमागच्या बाजूला या मित्रांनो. पाठीमागे या बॉल शोधायला. पाठीमागे या पाठीमागे जे बॉल शोधताय ना. हां ये समोर ये समोर ये जरा तुझ्या पाठीमागे जरा. इथे पहा चेंडू उडवला टायमिंग फसला. आणि इथे मात्र अमोल मुकेकर झेल टिपतायत. आसिफ खतीब यांची विकेट येताना आपल्याला पाहायला मिळते आहे. आपण पाहतोय आमचे लाईनमन चेंडू शोधून आणतायत. त्यांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजे आणि देत आहोत आम्ही. 24 धावसंख्या 5 बाद 24 धावा. एक चित्र पाहायला मिळते आपल्याला. कागदावर फलंदाजी बलाढ्य वाटली परंतु इथे पत्त्यासारख्या बंगल्याप्रमाणे कोसळली गेली. कारण इथे जबाबदारी घेऊन अजूनपर्यंत कोणी पाहायला मिळाला नाही. आणि त्यामुळे चुकीच्या फटक्यांची निवड झाली. विकेट आल्या. जावेद शेख शॉट दरम्यान आपण बघणार आहोत. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चेंडू निर्धाव जाणार आहे मैदानामध्ये. मॅच जिंकण्यासाठी एका भागीदारीची आवश्यकता आहे. आता जावेद शेख आणि विजय खिल्लारी यांच्यामध्ये ती क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. परंतु त्यासाठी एखादी भागीदारी बनणं गरजेचं असणार आहे मैदानामध्ये. यावेळेस पुढचा बॉल खोदून काढला. अभिषेकचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा कव्हरमध्ये आपण बघणार आहोत. एक धाव मात्र पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असणार आहे.
2 धावा येत आहेत आणि इथे 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर जर आपण नजर टाकली तर आपणाला श्री साई स्वामी एस एंटरप्राइजेस कोल्हेवाडी गुलेवाडी नांदूर इदमाला या संघाच्या 5-5-26 धावा हे समीकरण आपल्याला जे विजयासाठी जे पाहायला मिळत आहे. कुपनची आणि इथे पहा सुनील नवलेचा चेंडू विकेट इथे विजय खिल्लारी बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानामध्ये. सुनील नवलेची सुद्धा कर्णधार आहे आणि कधी कधी आपण म्हणतो ना की एखादा कर्णधार आपल्या कर्णधार पदाला साजवेल अशी कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. विकेट आलेली आहे मैदानामध्ये. आत्तापर्यंत सुनील नवले 1.1 षटकामध्ये 6 धावा खर्च करत असताना 3 विकेट आत्तापर्यंत टिपताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. 16 मिनिटाचा कालावधी राहिलेला आहे सुनील नवले आपल्याकडे आणि या 16 मिनिटामध्ये तुम्हाला जवळजवळ 17 चेंडू टाकावे लागणार आहेत. न्यू बॅटर ओमकार जाधव आपण मैदानामध्ये या दरम्यान जे पाहणार आहोत. जावेद शेख नॉस्टा गेनला आहे. पंच वैभव कातोरे यांनाही आपण या ठिकाणी पाहत आहोत. सातत्याने ही क्रिकेटची स्पर्धा दरवर्षी न चुकता करत असतात. यावर्षी सुद्धा चुकलेले नाही आहेत, आलेले आहेत बरोबर. आणि इथे पहा चेंडू मात्र खेळला गेलेला आहे. धाव घेण्याचा प्रयत्न आहे, चेंडू फेकला. एक धाव इथे पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावसंख्या एका धावेने पुढे सरसावली जाणार आहे. श्री साई स्वामी यश एंटरप्राइजेस कोल्हेवाडी गुलेवाडी नांदोरी दुमाला विनोद पानसरे शुभमजी कवडे आणि तेजस दिघे यांच्या मालिकेचा हा संघ आहे मैदानात आपण पाहत आहोत. तर जावेद शेखकडे आपण बघूया. इथे चांगला हा चेंडू आहे, अगदी खोदून काढलेला हा चेंडू आहे. आपण डीप मिड विकेटमध्ये बघणार आहोत. तिथे आपल्याला शाहरुख पठाण पाहायला मिळणार आहे मैदानामध्ये. यानंतर आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा शाहरुख पठाण पाहायला मिळणार आहेत. 28 धावसंख्या धावफलकावर बनत असताना ओव्हर क्रमांक 4 आपणाला पाहायला मिळत आहे. सुनील नवलेच्या माध्यमातून युनिक प्रॉपर्टीज केकेजी कंस्ट्रक्शन संगमनेर संघाकडनं शॉर्ट पिच चेंडू उडवला, फटका फसला आणि यावेळेस मात्र चूक होणार नाही आहे. प्रथमेश हासे चेंडूवर आहेत. झेल माफ करा अनुप पारा सुरू आहे. झेल टिपतायत आणि विकेट इथे मैदानामध्ये. आणि इथे ओमकार जाधव यांना मात्र मैदान सोडावं लागणार आहे. सुनील नवले 1.4 षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या, परंतु 4 फलंदाज बाद करण्यामध्ये यश आलेलं आहे. 8 धावा खर्च केल्या, 4 विकेट आल्या. ते आपण पाहणार आहोत. वडगाव पानचे टार्झन मैदानामध्ये दाखल होत आहेत. सौरभ शिरसाट फलंदाजी करण्यासाठी दाखल होत आहेत. सुनील नवलेचे जरूर 2 चेंडू असणार आहेत मैदानामध्ये. फुलटाच बॉल होता, सुरेखरित्या सौरभने चेंडू खेळलेला आहे लॉंग ऑफ रिजनमध्ये. एक धाव मात्र पूर्ण केली जाणार आहे. धावफलक एका धावेच्या माध्यमातून 29 धावसंख्येवर पोहोचला जाणार आहे. परंतु एक अप्रतिम गोलंदाजी, कारण 7 विकेट आत्तापर्यंत घेण्यामध्ये यश आलेलं आहे. शुभम शेळकेने सुद्धा 3 विकेट घेतलेले आहेत. पहा जावेद शेखसाठी चेंडू होता, चेंडू इथे निर्धाव जाताना पाहायला मिळेल आपल्याला.
अप्रतिम गोलंदाजी, 2 षटकात 9 धावा आणि 4 विकेट सुनील नवले टिपताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि इथे जर 4 षटकानंतर श्री साई स्वामी एश एंटरप्राइजेस कोल्हेवाडी घुलेवाडी नांदुरी तुम्हाला संघाचा धावफलक 29 धावा आपल्याला पाहायला मिळत आहे. मानव काटेने अगदी पहिल्या चेंडूमध्ये षटकार खेळला होता, परंतु तदनंतर ही पडझड मैदानामध्ये चालू झाली. आघाडीचे फलंदाज आपण जर पाहिले त्या ठिकाणी मानव असेल, त्यानंतर आपण जर पाहिलं तर विशाल लिगोट असतील, हे फलंदाज बाद झाले. इथे बघा 5व्या षटकाची सुरुवात लॉंग ऑन रिझनमध्ये चेंडू जाईल, सीमा रेषा पार येणार आहे चौकार. अशोक हेडे येत आहेत 5व्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर. धन्यवाद. चौकार कोणी मारला? टार्झन सौरभ शिरसाट. पुन्हा एकदा पहा, सौरभ शिरसाटचं आक्रमण होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. येणार आहे षटकार 6 धावा. अशोक हेडेंचा समाचार आता 2 चेंडूमध्ये आपण पाहिलेला आहे. 10 धावा घेत आहे सौरभ. 1 षटकार 1 चौकार. लाईनमन धन्यवाद दिले पाहिजे त्यांना, आपण देत आहोत धन्यवाद, कारण चेंडू आणतायत लगातार मैदानामध्ये फेकतायत आणि एक चांगली बाब त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होताना आपल्याला जी पाहायला मिळते. 39 धावसंख्या धावफलकावर होती आहे. हे समीकरण आपण जर पाहिलं तर 81 धावांचं टार्गेट आहे. 10 चेंडूत अजून कामगिरी जर आपण पाहिली तर मोठी आहे अजूनही, परंतु सौरभ शिरसाट बघूया पुढचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा फटका, परंतु तिथे आहे शाहरुख पठाण. पाय लेगमध्ये झेल टिपतायत. विकेटचं होणार आहे पतन आणि विकेट क्रमांक 8 बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. एकोणचाळीस धावसंख्या श्री साई स्वामी एश एंटरप्राइजेस कोल्हेवाडी घोलेवाडी नांदोरी धुमाला या संघाची बनताना आपल्याला पाहायला मिळते. अशफाक लाला न्यू बॅटर मैदानामध्ये. तसं जर पाहिलं तर अशफाक लालाला कधी बॅटिंग फार कमी येत राहते त्याच्यापर्यंत, परंतु बॅटिंग आलेली आहे आता आणि शेवटचे 9 चेंडूसुद्धा शिल्लक आहे मैदानामध्ये. अर्थात दोन्ही जर खेळाडू जर आपण पाहिले जाबाज कुरण संघाचं प्रतिनिधित्व करतात. अशफाक लाला आणि जावेद शेख यांना आपण मैदानामध्ये पाहत आहोत. इथे मात्र हा चेंडू आपण बघणार आहोत. थोडासा अपीलसुद्धा मैदानात वजीर शेख यांच्या माध्यमातून झालेला आहे. 4 चेंडू या दरम्यान आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. बघा आपण जर टेनिस क्रिकेट .inच्या या यूट्यूब चॅनलवर जर पाहिलं, एक सुरेख क्वालिटी आपणाला जी पाहायला मिळते, अप्रतिम छायाचित्रण आहे आणि स्पष्टपणे चेंडू हा आपणाला त्या स्क्रीनवर जो पाहायला मिळत आहे. लाजवाब अशा प्रकारची जर आपण या ठिकाणी कामगिरी टेनिस क्रिकेट .inची जी पाहत आहोत. अशफाक लाला इथे फटका खेलता है. जावेद भाई हालांकि तैयार नहीं है रन लेने के लिए और खुद वहां पर आखिरी ओवर के 6 गेंदे खेलने की कोशिश करेंगे मैदान के अंदर. ओवर समाप्त झालेली आहे. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. 5 षटकानंतर श्री साई स्वामी एश एंटरप्राइजेस कोल्हेवाडी घोलेवाडी नांदोरी तुम्हाला संघाने बनवल्या 39 धावा 8 फलंदाजच्या मोबदल्यामध्ये. आणि इथे आपण बघणार आहोत आता षटक क्रमांक 6 अंतिम षटक मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुनील बांगर पाटील टॉस झालेला आहे का इथे? अनिल केदारी कोणी जिंकलेला आहे? अंतिम षटक आणि शेवटच्या षटकासाठी आपण बघणार आहोत. अनुप पारासूर आपल्याला गोलंदाजीच्या मार्गावर पाहायला मिळणार आहे. जावेद शेखचा फटका एक्स्ट्रा कव्हर मधून षटकार येणार आहे. 6 धावा आपण पाहणार आहोत.
मला वाटतं यानंतर टॉस वीरभद्र देवा उद्योग समूह साकूर संघाने जिंकलाय. काय निर्णय असणार आहे साकूर संघ आपला? क्षेत्ररक्षण करायचा निर्णय आणि फलंदाजी करण्यासाठी विरा 11 वैभव दुसंकलन केंद्र करे या संघाला त्यांनी जे आमंत्रित केलेला आहे. बघूया षटकार आलेला आहे. अनुप पारासूर हा पुढचा चेंडू मात्र खेळला जाणार आहे. लॉंगॉनमध्ये आपण बघत आहोत क्षेत्ररक्षक येतील तिथे आदित्य जाधव यांना आपण पाहत आहोत. एक सिंगल धाव येणार आहे. सिंगलच्या माध्यमातून 46 ही धावसंख्या धावफलकावर बनताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. अंतिम षटक आणि जरूर 2025 मध्ये सुद्धा युनिक प्रॉपर्टीज KKG कंस्ट्रक्शन हा संघ जर आपण पाहिलं तर मला वाटतं 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी जो या स्पर्धेचा ठरलेला होता. फुलटॉस बॉल और लाला काफी बढ़िया तरीके से गेंद को खेल रहे, परंतु तिथे आपण बघणार आहोत क्षेत्ररक्षक आदित्य परत एकदा चेंडूवर येताना आपल्याला पाहायला मिळतील. एक सिंगल धाव येणार आहे. एक विजयाची औपचारिकता या ठिकाणी युनिक प्रॉपर्टीज KKG कंस्ट्रक्शन संगमनेर अर्थात या संघाचे संघमालक गगनजी थोरात असतील. त्याचबरोबर नगरसेवक डॉक्टर अजीम शेख ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी सुद्धा संघमालकासाठी जी इलेक्ट्रिक स्कूटी ठेवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर ॲडव्होकेट शरीफजी पठाण आहेत. हा पुढचा बॉल पाहूया. मिड विकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहा तिकडे पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न. चेंडू सीमारेषा पार गेला. 4 धावा येतात. चौकार. एकावन्न धावा श्री साई स्वामी यश एंटरप्राइजेस संघाच्या बनत आहेत. कोल्हेवाडी घोलेवाडी नांदोरी दुमाला या संघाचे आपण पाहत आहोत. अनुप पारासूर यांचं हे शेवटचं षटक आहे. कव्हर पॉईंटमध्ये आपण बघणार आहोत. चेंडू सीमारेषा पार जाणार आहे. जाबीदचा येणारा चौकार. जाबीद शेख मात्र 18 धावांची खेळी साकारत असताना या दरम्यान आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. तर एकूण 55 ही धावसंख्या धावफलकावर बनत असताना श्री साई स्वामी यश एंटरप्राइजेस कोल्हेवाडी घोलेवाडी नांदोरी दुमाला या संघाची आपल्याला पाहायला मिळते. तर बघूया आता इथे अंतिम चेंडू असणार आहे. आणि पारासूर 16 धावा आत्तापर्यंत 5 चेंडूत खर्च करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु 55 ही धावसंख्या आहे. विजयाचं समीकरण आपण जर पाहिलं तर फार दूर निघून गेलेला आहे. कारण इथे आलेला आहे शेवटचा चेंडू आपणाला या दरम्यान जो पाहायला मिळणार आहे. तर बघूया अनुप यांचा हा चेंडू आपण मैदानामध्ये बघणार आहोत. स्ट्राईकवर जावेद शेख आहे मैदानामध्ये आणि शेवटच्या बॉलवर जावेद फटका खेळतायत. बघूया 4 धावा येणार आहेत. 22 धावांची खेळी निश्चित जावेद यांची आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि ते बघा 22 धावांनी सामना अर्थात जिंकलेला आहे. 59 धावा ज्या बनल्या गेलेल्या आहेत 6 षटकानंतर श्री साई स्वामी यश एंटरप्राइजेस कोल्हेवाडी घोलेवाडी नांदोरी दुमाला या संघाच्या आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. आणि यानंतर आपण आजच्या दिवसाकडे जाणार आहोत ते दुसऱ्या सामन्याकडे. एका बाजूला वीरभद्र देवा उद्योग समूह साकूर मांडवे अजय बिडकर सद्दाम पटेल सोमनाथ बारबे शुभमजी भोसले यांचा संघ आहे. अनिकेत रोडे आयकॉन असणार आहे. मधुर धुळे आयडॉलच्या भूमिकेत. अमोल गागरे आयडॉल असणार आहे. सुभाष खुळे आपणाला